नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RPC आणि मी आहे राजगे सर. आज आपण युनिट अँड मेजरमेंटमधल्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. तो टॉपिक म्हणजेच आहे एरर. खरं तर हा एरर खूप महत्त्वाचा आहे आपल्या JEE नीट आणि CETसाठी. या एररच्या पॉईंटमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नेमकं एरर म्हणजे काय असतं, एररचे किती आणि कोणते टाईप पडतात, त्यानंतर त्या मेजरमेंटमधला एरर आपण इस्टिमेट म्हणजेच एकत्रितरित्या कसा सांगू शकतो आणि एररचे कॉम्बिनेशन्स काय असतात, एररवरती आपण काय कोणकोणते प्रकारचे ऑपरेशन्स करू शकतो, हे सगळं आपण एररच्या या पॉईंट्समध्ये पाहणार आहोत. ओके, तर जे स्टुडंट आज या लेक्चरवरती नवीन असतील त्यांनी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर मात्र करायला विसरू नका. ठीक आहे, तर आपण चालू करतोय युनिट अँड मेजरमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक एरर. आता काय असतो एरर बघा, ज्यावेळेस आपण एखाद्या बॉडीचं किंवा एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करत असतो, ज्यावेळेस आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंट करत असतो त्यावेळेस त्या मेजरमेंटमध्ये किंवा ते मेजरमेंट सांगत असताना काहीतरी फॉल्ट होतो. बरं, फॉल्ट म्हणजे नक्की काय होतं, म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी आपण मोजतोय त्या फिजिकल क्वांटिटीच्या ओरिजिनल व्हॅल्यूपेक्षा म्हणजेच ओरिजिनल मोजमापापेक्षा ती व्हॅल्यू आपण एकतर वाढवून सांगतो किंवा एकतर कमी सांगतो. बरं, मग ती जी आपण व्हॅल्यू वाढवून सांगितली किंवा कमी सांगितली, हा जो फॉल्ट झाला, ओरिजिनल व्हॅल्यूपेक्षा जास्त किंवा कमी सांगितली, हा जो फॉल्ट झाला त्या फॉल्टलाच मेजरमेंटमधला आपण काय म्हणतो, एरर असं म्हणतो. ठीक आहे, तर मग एरर म्हणजे काय की इट इज द फॉल्ट इन मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. एरर काय असतो, इट इज फॉल्ट, एक प्रकारचा काय झाली व चूक झाली, एक चूक जास्त सांगण्याची किंवा कमी सांगण्याची, तो जो फॉल्ट आहे त्या फॉल्टलाच आपण काय म्हणतो, एरर. इट इज फॉल्ट इन मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचं मोजमाप सांगताना आपला जो फॉल्ट होतो, फॉल्ट कोणता होतो, एकतर जास्त सांगणं व्हॅल्यूपेक्षा किंवा कमी सांगणं, त्याच फॉल्टला आपण काय म्हणतो, एरर असं म्हणतो. बरं, मग हा जो आपला फॉल्ट येतोय किंवा मेजरमेंटमधला एरर येतोय, त्या एररचे किती टाईप पडतात ते पण खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्या पाठीमागची तुम्हाला कारणंही समजतील की एखाद्या मेजरमेंटमध्ये फॉल्ट म्हणजेच एरर काय येतोय. बघा, मग त्यासाठी आपण जातोय टाईप्स ऑफ एररकडे. टाईप्स ऑफ एरर. एरर एक प्रकारची मिस्टेक असते आणि मिस्टेक होण्यामागं बरीचशी कारणं अवलंबून आहेत आणि त्या कारणालाच आपण म्हणणार आहे टाईप्स ऑफ एरर. ओके, सो आपण घेतोय टाईप्स ऑफ एरर. ओके, त्या फॉल्टचे किंवा त्या मिस्टेकचे किती टाईप पडतात. ओके, आता एररचे मेनली दोन टाईप पडतात. एरर हॅज मेनली टू टाईप. आता ते दोन टाईप कोणते, पहिला असतो सिस्टमॅटिक एरर. पहिला कोणता असतो, सिस्टमॅटिक एरर आणि दुसरा असतो रँडम एरर. पहिला सिस्टमॅटिक आणि दुसरा रँडम एरर. ठीक आहे, मग एक एक आपण व्यवस्थित डिस्कस करूयात. त्यातला पहिला आपण घेणार आहे सिस्टमॅटिक एरर. आता सिस्टमॅटिक किंवा सिस्टीम म्हणजे काय असतं बघा, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मोजमाप कोणाकोणाच्या सहाय्याने आपण करतोय किंवा त्या मोजमापामध्ये कोण आपण घेतोय त्याच्यावरनं त्या सिस्टीमचे काय पडतात, एररचे टाईप पडतात. ओके, मग बघा, एखादी वस्तू मोजण्यासाठी आपण काय घेतो, आपण एखादी वस्तू मोजण्यासाठी काय घेतो, इन्स्ट्रुमेंट घेतो. काय घेतो, एखादं इन्स्ट्रुमेंट घेतो आणि त्या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने ती वस्तू मोजत असतो. बरोबर आहे. अजून कोण असतं मोजमाप करण्यामध्ये बघा, सिस्टमॅटिक एररमध्ये महत्त्वाचं आहे की सिस्टीम, म्हणजे एखादी वस्तूचं मोजमाप करण्याच्या सिस्टीममध्ये कोण आहे. पहिलं तर कोण असतं, ते इन्स्ट्रुमेंट कळतंय तुम्हाला, आणि त्यानंतर कोण असतो, आपण किंवा तो ऑब्झर्वर. ह्या दोन गोष्टी त्या सिस्टीममध्ये असतात, इन्स्ट्रुमेंट आणि ऑब्झर्वर. मग सिस्टमॅटिक एरर
चे 3 टाईप पडतात बघा. टाइप्स ऑफ एररचे 2 मेन टाईप, एक सिस्टमॅटिक एरर आणि दुसरा रँडम एरर. परत या सिस्टमॅटिक एररचे 3 टाईप पडतात. कसे 3 टाईप पडतात? कारण त्या मोजमापाच्या सिस्टीममध्ये असतं इन्स्ट्रुमेंट आणि दुसरा असतो ऑब्झर्वर. या दोघांवरून पण परत या सिस्टमॅटिक एररचे 3 टाईप पडतात. आता सिस्टमॅटिक एररचे 3 टाईप कोणते आणि कसे असतात ते पण बघा. सिस्टमॅटिक एरर, ओके, आपण सांगतोय सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररचे 3 टाईप पडतात आणि ते पण आपण खूप डिटेलमध्ये घेऊयात. पहिला मी म्हटलंच सिस्टमॅटिक म्हणजे सिस्टीम रिलेटेड आणि सिस्टीममध्ये कोण असतं? एक तर इन्स्ट्रुमेंट आणि दुसरा असतो ऑब्झर्वर. आणि याच दोघांच्या संदर्भात या सिस्टमॅटिक एररचे 3 टाईप पडतात. पहिला असतो इन्स्ट्रुमेंटल एरर. पहिला असतो इन्स्ट्रुमेंटल एरर. आता एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या मोजमापात इन्स्ट्रुमेंटल एरर आला म्हणजे काय तो पण बघा. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय की दिस एरर कॉजेस, हा एरर काय येतो बघा. दिस एरर कॉजेस ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट जे आपण इन्स्ट्रुमेंट मोजमापासाठी वापरतोय ते जर बनवतानाच चुकीच्या पद्धतीनं डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशनने बनवलं असेल तर ते इन्स्ट्रुमेंट चुकीच्याच पद्धतीने मोजणार आहे. बरोबर आहे का? जर इन्स्ट्रुमेंट बनवतानाच चुकीच्या पद्धतीने बनवलं असेल म्हणजेच दिस एरर कॉजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन किंवा ते मोजमाप करण्याचं जे साधन आहे ते चुकीच्या पद्धतीनं बनवलं गेलं असेल तर तो कोणता एरर येतो? आपला इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल काय, आपलं स्केल असतं ज्याने आपण स्केल म्हणजेच काय पट्टी, ती पट्टीने आपण काय मोजतो? लेंथ मोजतो. आणि आपल्याला माहिती आहे आपलं स्केल 0 पासून स्टार्ट होतं. बरोबर आहे ना? हे स्केल आहे. स्केल म्हणजे आपलं काय झालं? इन्स्ट्रुमेंट लेंथ मोजण्यासाठीचं. ते स्केल कितीपासून स्टार्ट होतो? 0 पासून. नंतर असतो 1 डिजिट 2 3 4 वटेवर जे असेल ते. समजा तुमच्या त्या स्केलमध्ये हा जर 0 नसेलच किंवा समजा हा 1 नसेलच, स्टार्टच 2 पासून झाली असेल, ते जे स्केल आहे ते 2 3 4 पासून झालं असेल तर हे इन्स्ट्रुमेंट मोजताना ते मेजरमेंट कसं सांगणार हो आपल्याला? चुकीच्या पद्धतीनं. का सांगता येईल चुकीच्या पद्धतीनं? कारण हे बनवतानाच कशा पद्धतीने बनवलंय? चुकीचं. सो इन्स्ट्रुमेंटल एरर काय येतो? कारण जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट बनवतानाच चुकीच्या पद्धतीनं बनवलं तर, म्हणजेच दिस एरर कॉजेस ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. आता दुसरा सिस्टमॅटिक एरर मधला तुम्हाला नोट डाऊन करायचं तर करून घ्या. दिस एरर कॉजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. ओके, बरं. आता दुसरा एरर कोणता सिस्टमॅटिक मधला? त्याला खरं तर आपण म्हणू शकतो सेटिंग एरर. त्याला काय म्हणू शकतो आपण? सेटिंग एरर. ह्यालाच आपण म्हणू शकतो, बुकमध्ये आपल्याला दिलाय एरर ड्यू टू इम्परफेक्शन टेक्निक्स ऑफ मेजरमेंट. इम्परफेक्शन टेक्निक ऑफ मेजरमेंट. बरं, मग काय असतं बघा. सेटिंग एरर कधी येतो? आता आपल्याकडे असलेलं इन्स्ट्रुमेंट पण बरोबर आहे. बरोबर आहे, इन्स्ट्रुमेंट पण बरोबर आहे. पण समजा मोजमाप करत असताना त्या इन्स्ट्रुमेंटची सेटिंग आपण चुकीच्या पद्धतीनं केली. दिस एरर कॉजेस, बघा, दिस एरर कॉजेस ड्यू टू डिफेक्टिव्ह म्हणजे चुकीच्या पद्धतीने, डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंट चांगलं होतं, बरोबर होतं, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्स्ट्रुमेंट एरर नव्हता, पण आपण त्याचं सेटिंग करताना काय केलं? चुकीच्या पद्धतीने केलं तर ते मेजरमेंट पण चुकीच्याच पद्धतीने सांगणार आहे. आपल्याला माहिती आहे आपण सर्कल काढण्यासाठी ते कंपास वापरतो. त्या कंपासाचं एक टोक लोखंडी असतं आणि दुसऱ्या टोकाला आपण पेन्सिल लटकवतो किंवा अटॅच करतो. मग आपल्याला माहिती आहे पेन्सिल आणि त्या कंपासचं जे टोक आहे त्याची आपण जी हाईट आहे ती कशी ठेवतो? एकदम प्रॉपर. बरोबर आहे ना? एकदम लेवलला ठेवतो, सेम ठेवतो. जर त्यातलं कमी जास्त काय झालं तर सर्कल काढता येईल का आपल्याला? तर नाही. म्हणजे सेटिंग करताना सुद्धा आपल्याला कसं करता आलं पाहिजे? व्यवस्थित, एकदम प्रॉपर. आणि जर सेटिंग आपण इन्स्ट्रुमेंटचं व्यवस्थित नाही केलं तर कोणता एरर येणार आहे? सेटिंग एरर. दिस एरर कॉजेस ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. ओके, आता शेवटचा जो सिस्टमॅटिक एरर मधला शेवटचा टाईप आहे तो पण मी तुम्हाला सांगतो. शेवटचा टाईप आहे पर्सनल एरर. कसला एरर?
पर्सनल एरर. मी तुम्हाला म्हटलं होतं सिस्टमॅटिक एररमध्ये कोण असतं सिस्टीममध्ये, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं मोजमाप करण्याच्या सिस्टीममध्ये दोनच गोष्टी असतात. ते म्हणजे कोणतं, पहिलं तर इन्स्ट्रुमेंट आणि दुसरा असतो ऑब्झर्वर. इन्स्ट्रुमेंटमुळं किती येत आहेत, 2 एरर. एक इन्स्ट्रुमेंटल एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट आणि दिस एरर कॉजेस ड्यू टू द डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. आता समजा आपले इन्स्ट्रुमेंट पण बरोबर आहे, त्यामध्ये कोणताच इन्स्ट्रुमेंटल एरर नाही, आपण सेटिंग पण व्यवस्थित केलेलं आहे म्हणजे सेटिंग एरर पण नाही, पण जो आपला ऑब्झर्वर आहे किंवा जो मेजरमेंट घेतोय तो जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या चुकीमुळं, म्हणजे त्या व्यक्तीचं लक्षच नाहीये, बरोबर आहे ना, किंवा त्याने ते कॉन्ट्रीब्युशन दाखवलेलं नाहीये, मग त्या व्यक्तीमुळं म्हणजेच ऑब्झर्वरच्या फॉल्टमुळं जो एरर येईल त्याला आपण म्हणणार आहे पर्सनल एरर. दिस एरर कॉजेस ड्यू टू द फॉल्ट बाय अँड ऑब्झर्वर. ऑब्झर्वरच्या फॉल्टमुळं जो एरर येतो दॅट इज कॉल्ड द पर्सनल एरर. ठीक आहे, असे सिस्टमॅटिक एररमध्ये 3 प्रकार पडतात, इन्स्ट्रुमेंटल, सेटिंग अँड पर्सनल. ठीक आहे, बरं. आता जो आपला रँडम एरर आहे त्याबद्दल सांगूयात, कारण तो पण महत्त्वाचा आहे. रँडम एरर, ठीक आहे. रँडम म्हणजे काय हो, अचानक आलेला एरर, ज्याचा आपल्याला अपेक्षित पण नव्हतं पण अचानकपणे आलेला एरर. म्हणजे आपलं इन्स्ट्रुमेंटल एरर नाही, आपलं इन्स्ट्रुमेंट बरोबर आहे, आपण त्याचं सेटिंग पण बरोबर केलंय आणि आपलं व्यवस्थित लक्ष पण आहे, म्हणजे हे 3 एरर येणार आहेत का, तर नाही. पण तरी पण एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या मोजमापात एरर आला तर तो एरर कुठं काउंट केला जातो, तर रँडम एररमध्ये. म्हणजे समजा आपण एखाद्या टेम्परेचरच्या संदर्भात मोजमाप करत असेल, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं आपण टेम्परेचर मोजतोय, ठीक आहे, पण अचानक सपोज सराउंडिंगचं टेम्परेचर चेंज झालं, म्हणजे अचानक टेम्परेचर वाढलं किंवा अचानक टेम्परेचर कमी झालं, तर ते आपण टेम्परेचर व्यवस्थित सांगू शकत नाही, बरोबर ना, ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. समजा आपण एखादं मेजरमेंट इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीत करत असेल, ठीक आहे, मग सपोज एकदम त्या करंटचं व्होल्टेज कमी झालं तर तरी पण काय होऊ शकतो, एरर. बरं, तो आपण केला का नाही. समजा एखाद्या गॅसच्या प्रेशरमध्ये अचानक बदल झाला तर, म्हणजे हे जे बदल आहेत, हे जे चेंज आहेत, ते चेंज कशा आहे, तो रँडम. ओके, मग त्या एररला आपण कसला एरर म्हणतो, रँडम एरर. ओके, दिस एरर कॉजेस ड्यू टू द रँडम चेंज इन द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड रँडम एरर. ओके, एन्व्हायरमेंटच्या बदलामध्ये जो अचानक चेंज होतो दॅट इज कॉल्ड रँडम एरर. ठीक आहे, ओके, बरं. आता हे जे एरर आहेत जे आपण आत्ता घेतले, एरर जे आहेत एखाद्या मेजरमेंटमधला फॉल्ट किंवा एखाद्या मेजरमेंटमधली मिस्टेक. फॉल्ट एकच प्रकारचा असतो, एक तर आपण ते ओरिजिनल व्हॅल्यूपेक्षा कसं सांगतो, मोजमाप जास्त तरी सांगतो, किंवा ओरिजिनल व्हॅल्यूपेक्षा कसं सांगतो, कमी सांगतो, ह्यालाच आपण म्हणतो एरर. बरं, मग हे एरर आपण आलेला जो मेजरमेंटमधला एरर आहे तो एरर आपण कॅल्क्युलेट कसा करायचा, म्हणजे एखादं मोजमाप सांगताना झालेली चूक आपण कॅल्क्युलेट कशी करायची, म्हणजे त्याच पॉईंटला आपण म्हणतो इस्टिमेशन ऑफ एरर. इस्टिमेट करणं म्हणजेच एकत्रित कॅल्क्युलेट करणं. इस्टिमेट ऑफ एरर. एररचं काय करायचं, इस्टिमेशन म्हणजेच ते एरर कॅल्क्युलेट करायचे. ते एरर काय करणार आहे, आपण कॅल्क्युलेट करणार आहे. बरं, ठीक आहे. आता एरर कॅल्क्युलेट कशी करायची, बरं, ठीक आहे. सपोज याचं मी थोडंसं तुम्हाला उदाहरण सांगतो. इस्टिमेशन ऑफ एरर. ठीक आहे, बरं. आता बघा एस्टिमेशन ऑफ एरर म्हणजे काय नक्की. सपोज मी एक रॉड घेतला, लोखंडी रॉड घेतलाय, एक लोखंडी रॉड आपण घेतला. समजा मला माहित आहे या लोखंडी रॉडची ओरिजिनल लेंथ किती आहे, 5 सेंटीमीटर. मला माहित आहे ओरिजिनल लेंथ आहे 5 सेंटीमीटर. मी काही व्यक्ती तिथं पाठवल्या, ए पर्सन पाठवला, बी पर्सन पाठवला आणि सी पर्सन पाठवला. या तिघांनाही मी सांगितलं या रॉडची लेंथ मोजा. ठीक आहे, फक्त ओरिजिनल लेंथ मलाच माहिती आहे 5 सेंटीमीटर आहे. ओके, या तिघांना मी काय सांगितलं, या रॉडची लेंथ मोजा. मग पहिल्या व्यक्तीनं जाऊन किंवा ए या व्यक्तीनं जाऊन या रॉडची लेंथ मोजणी आणि मला सांगितली 5.1 सेंटीमीटर. काही चूक झाली असेल, काहीतरी एरर असेल, पर्सनल एरर आला असेल, आपण असं समजूयात. या व्यक्तीचं लक्ष नव्हतं, अचानक त्यांनी मोजलं जाऊन आणि मला येऊन किती सांगितली व्हॅल्यू, 5.1 सेंटीमीटर. समजा बी व्यक्ती गेला आणि त्यांनी मोजली
4.9 सेंटीमीटर. ठीक आहे, ओके. आणि सी व्यक्ती गेला आणि त्यांनी मला सांगितली 5 सेंटीमीटर. आता मला सांगा या तिघांपैकी कोणत्या व्यक्तीने एकदम करेक्ट मेजरमेंट केलेलं आहे हो? तुम्ही सांगाल येस सर, सी या व्यक्तीने करेक्ट मेजरमेंट आपल्याला या रॉडचं सांगितलं, या लेंथ ऑफ रॉडचं सांगितलं. ठीक आहे, म्हणजे या सी व्यक्तीने ना मला या रॉडची लेंथ जास्ती सांगितली ना रॉडची लेंथ कमी सांगितली. म्हणजे याच्यात एरर आहे का? तर अजिबात नाही. आता ए व्यक्तीचा विचार करा. ह्या ए व्यक्तीनं काय केलं? काहीतरी एरर झाला, कुठला तरी आला असेल, सेटिंग आला असेल, रँडम आला असेल, व्हॉटेवर पर्सनल आला असेल, पण त्या एररमुळं त्यांनी ही व्हॅल्यू ओरिजिनल व्हॅल्यूपेक्षा, या रॉडच्या ओरिजिनल व्हॅल्यूपेक्षा कितीने जास्त सांगितली मला? 0.1ने. नीट ऐका कसं लिहिलंय मी बघा. ओरिजिनल व्हॅल्यू किती आपली? 5. ओके, ओरिजिनल लेंथ 5, पण त्यांनी जास्त मला किती सांगितली हो? 0.1. मी प्लस करून सांगितले, 0.1 जास्ती सांगितली. आता इथं काय झालं? 4.9 म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यूपेक्षा बी या व्यक्तीने ही व्हॅल्यू मला काय सांगितली हो? 1ने काय सांगितली हो? कमी सांगितली. बघा, मायनस म्हणजे काय? कमी सांगितली. 0.1 व्हॅल्यू मला काय सांगितली? कमी. आणि 0.1 व्हॅल्यू हे काय सांगितली हो? जास्त सांगितली. मग हा जो एरर आला तो कॅल्क्युलेट कसा करायचा? हा एरर कॅल्क्युलेट कसा करायचा म्हणजेच त्याचं एस्टिमेशन कसं करायचं ते आपल्याला या पॉइंटमध्ये पाहायचंय. एस्टिमेशन करत असताना कोणत्याही फिजिकल क्वांटिटीमधल्या एररचं एस्टिमेशन करण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. नीट ऐका. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीमधल्या एररचं एस्टिमेशन काढण्यासाठी म्हणजेच तो कॅल्क्युलेट करण्यासाठी, एरर कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. आता स्टेप्स कोणत्या आहेत बघा. समजा आपण जी पण मेजरमेंट घेतल्यात, पहिली स्टेप बघा, आपण जी पण मेजरमेंट घेतल्यात, नंबर ऑफ व्यक्तीने जाऊन मेजरमेंट्स घेतले असतील. ओके, एखाद्या वस्तूची 10 लोक गेली आणि 10 लोकांनी वेगवेगळी ती मेजरमेंट केली. ओके, ठीक आहे, कळतंय बघा स्टेप्स कोणत्या आहेत. पहिली स्टेप मी आत्ताच म्हणतोय, नीट समजून घ्या. एखाद्या फिजिकल क्वांटिटीमधल्या एररचं एस्टिमेशन करण्यासाठी आपण काही स्टेप्स फॉलो करतोय. त्या कोणत्या आहेत बघा. पहिली स्टेप काय असते की सपोज दॅट की नंबर ऑफ व्यक्ती गेल्या, नंबर ऑफ पर्सन गेले आणि नंबर ऑफ पर्सननी एखाद्या वस्तूची मेजरमेंट केली. म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ त्या मेजरमेंटची काय आहे तो ऑब्झर्वेशन्स आहेत. नंबर ऑफ मेजरमेंट एकाच वस्तूचे आहेत, एकाच वस्तूची नंबर ऑफ मेजरमेंट आहेत. मग पहिल्यांदा काय करा, त्या मेजरमेंटची पहिल्यांदा कसली व्हॅल्यू फाइंड करा? मीन व्हॅल्यू फाइंड करा. कसली व्हॅल्यू फाइंड करायची असते? मीन व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. दुसरी व्हॅल्यू असते आपण काढणार आहे ॲब्सोल्यूट एरर. दुसरी स्टेप काय असते? काय काढा त्याच्यातला? ॲब्सोल्यूट एरर. तिसरी स्टेप असते त्याच ॲब्सोल्यूट एररचा परत मीन करा. मीन ॲब्सोल्यूट एरर. नीट ऐका, ह्या स्टेप आपण डिटेलमध्ये तर घेतोयच, पुढे जाऊन पण घेणार आहे. पहिल्यांदा काय व्हॅल्यू काढा? त्याची मीन व्हॅल्यू. त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट एरर काढा. ॲब्सोल्यूट एरर काढण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलेज आहेत, ते फॉर्म्युले आपण बघूया. परत काय काढा? त्याच ॲब्सोल्यूट एररचा मीन ॲब्सोल्यूट एरर. त्यानंतर तुम्हाला जर पर्सेंटेज एरर काढायचा असेल तर तुम्ही तो काढू शकता बाय मल्टिप्लाइंग दिस वन. ठीक आहे, ओके. 4 स्टेप जर तुम्हाला पर्सेंटेज एरर काढायचा आहे तर तुम्ही पर्सेंटेज एरर सुद्धा काढू शकता. ठीक आहे, बरं, ओके. आता बघा काय आहे. आता पहिली स्टेप इस्टिमेट एरर करण्यासाठी कोणत्याही फिजिकल क्वांटिटीमधला पहिल्यांदा त्यातली आपण कोणती व्हॅल्यू बघणार आहे? मीन व्हॅल्यू. पहिल्यांदा कोणती बघणार आहे व्हॅल्यू आपण? मीन व्हॅल्यू. आता मीन व्हॅल्यू कशाने डिनोट करायची? ए. कारण ती ऑब्झर्वेशन कशाने डिनोट करणार आहे आपण? ए ने. मीन व्हॅल्यू ए किंवा सॉरी ती ऑब्झर्वेशन कशाने डिनोट करणार आहे? ए ने. आणि आपण कसली व्हॅल्यू काढतोय? मीन. ए ऑफ मीन. बरं, ए ऑफ मीन म्हणजे काय असतं बघा. ए ऑफ मीन, सपोज दॅट आपल्याकडे एक रॉड आहे आणि या रॉडचे आपल्याकडे डिफरंट मेजरमेंट आहेत. मग समजा माझ्याकडे पहिलं A1 आहे, दुसरं काय असेल? A2 असेल, तिसरं A3 असेल, चौथं A4 असेल, पाचवं काय असेल? A5. म्हणजे हे काय असेल? सपोज दॅट 1.2 सेंटीमीटर असेल, हे 1.3 सेंटीमीटर असेल, हे 1.4 सेंटीमीटर असेल, अजून काय असेल? 1.1 सेंटीमीटर असेल आणि 1 सेंटीमीटर असेल. आपल्याला एकाच फिजिकल क्वांटिटीची मेजरमेंट, किती मेजरमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे? तो 5. आणि या 5 मेजरमेंटमध्ये काहीतरी चूक 100% का हो?
कारण प्रत्येकानेच एकसारखी मेजरमेंट सांगितलेत का? नाही, प्रत्येकाने कशी सांगितली तो वेगवेगळी. म्हणजे 100% याच्यामध्ये काय असला पाहिजे? एरर. आणि तो एरर काय करायचा आहे? कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा काय करणार आहे आपण? मीन व्हॅल्यू. कशी काढणार आहे मीन व्हॅल्यू? जेवढी पण आपण मेजरमेंट त्या फिजिकल क्वांटिटीची घेतलीत त्या फिजिकल क्वांटिटीची कसली व्हॅल्यू काढा? मीन. कशी काढायची? ए ऑफ मीन. काय करा? या सगळ्या व्हॅल्यू ॲड करा. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 डिवाइड त्याला किती करावं? 5. कारण टोटल ऑब्झर्वेशन्स किती येतो आपल्याकडे? 5. सो मीन व्हॅल्यू म्हणजे काय? इट इज द अर्थमॅट्रिक मीन ऑफ ऑल द मेजरमेंट. इट इज द अर्थमॅट्रिक मीन ऑफ ऑल द मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड द मीन व्हॅल्यू. पहिल्यांदा लक्षात ठेवा, पहिल्यांदा काय काढायची? मीन व्हॅल्यू. कशी काढायची? जेवढी पण तुमच्याकडे मेजरमेंट्स आहेत त्या सगळ्या मेजरमेंटची ॲडिशन करा आणि डिवाइड बाय तेवढ्या नंबर ऑफ ऑब्झर्वेशन करा. ठीक आहे, मी इथं 5 केले कारण इथं काय येतो? 5 ऑब्झर्वेशन्स आहेत. जेवढी असतील तेवढी नंबर ऑफ म्हणजेच काय करावं? n करा. ठीक आहे. सो दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द मीन व्हॅल्यू. इट इज द अर्थमॅट्रिक मीन ऑफ ऑल द ऑब्झर्वेशन्स ऑफ मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यूचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, A1 प्लस A2 प्लस A3 डॉट डॉट AN त्याला भागिले तेवढीच संख्या. आता मीन व्हॅल्यू काढली आपण. मीन व्हॅल्यू काढली. ठीक आहे. आता दुसरी व्हॅल्यू. आता एरर पुढं फाइंड करा. आता सुरुवात झाली. एरर. आता ॲब्सोल्यूट एरर. आता काय काढायचं आहे? ॲब्सोल्यूट एरर. आता काय असतो ॲब्सोल्यूट एरर? बघा, ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय? बघा, आत्ताच आपण काय घेतल्या होत्या? A1 A2 A3 A4 A5 बरोबर आहेत ना? 1.2 घेतलं, 1.3 घेतलं, 1.4 घेतलं, त्यानंतर 1. अजून काय घेतलं? 3 घेतलं आणि 1 घेतलं. ठीक आहे, वॉट एव्हर जे आपण घेतलं असेल 1.1 पासून स्टार्ट केलं. ठीक आहे, असू दे. बरं, ही ऑब्झर्वेशन्स माझ्याकडे आहेत किंवा ही मेजरमेंट आहेत त्या रॉडची. बरं, हे प्रत्येकाची वेगवेगळी म्हणजेच इंडिव्हिज्युअल आहेत. बरोबर आहेत ना? ह्याला आपण कसली ऑब्झर्वेशन किंवा मेजरमेंट म्हणू शकतो? इंडिव्हिज्युअल मेजरमेंट. कसली म्हणू शकतो आपण? इंडिव्हिज्युअल, प्रत्येकाची सेपरेट. ओके, बरं, ठीक आहे. बरं, आता ॲब्सोल्यूट एरर कसा काढायचा? पहिल्यांदा तर आपण काय काढलाय? मीन. बरोबर आहे ना? आपण पहिल्यांदा काय काढलाय? मीन. ती जी आपली मीन व्हॅल्यू आपली आली होती, वॉट एव्हर जी आपली मीन व्हॅल्यू हे सगळ्यांची ॲडिशन करून जी मीन व्हॅल्यू आली होती त्या मीन व्हॅल्यूमधनं प्रत्येक व्हॅल्यू काय करायची आपल्याला? मायनस. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो ॲब्सोल्यूट एरर. बघा मी काय म्हणतोय? ॲब्सोल्यूट एरर डिनोटेड इन डेल्टा ए. ॲब्सोल्यूट एरर डिनोटेड इन डेल्टा ए. आणि ॲब्सोल्यूट एरर काय असतो? ॲब्सोल्यूट एरर इज द डिफरन्स बिटवीन. डिफरन्स म्हणजेच वजाबाकी. इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू. इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड द ॲब्सोल्यूट एरर. इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू अँड काय म्हटलं मी? ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय? इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू इज कॉल्ड द ॲब्सोल्यूट एरर. याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि नंतर आपण पुढे जाऊ. सपोज याचा फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. डेल्टा ए ऑफ मीन. ह्या पण व्हॅल्यू जास्त येतात आपल्याकडे. A1 मायनस केलं की इथं काय येणार आहे? डेल्टा A1. A2 मायनस केल्यानंतर डेल्टा A2. ठीक आहे, आपण बघूया. सपोज आपल्याकडे काही लेंथ आहेत. एकाच रॉडची लेंथ मला दिली. समजा माझ्याकडे त्या लेनच्या मेजरमेंटची काही ऑब्झर्वेशन्स आहेत. समजा पहिलं किती आपलं? 2 सेंटीमीटर, दुसरं 4 सेंटीमीटर, तिसरं 6 सेंटीमीटर आणि चौथं 8 सेंटीमीटर. ठीक आहे, अशी काय ऑब्झर्वेशन्स आहेत? समजा या ऑब्झर्वेशनला मी काय म्हटलं? A1, ह्याला A2, ह्याला A3, ह्याला A4. ठीक आहे, हे ऑब्झर्वेशन्स आहेत. सुरुवातीला मी सांगितलं होतं कोणत्याही फिजिकल क्वांटिटीमधला एरर फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा काय काढा? त्याची मीन व्हॅल्यू. सुरुवात काय करायची? त्याच्या मीन व्हॅल्यूपासून. मग मीन कसा काढणार या सगळ्यांचा? ए ऑफ मीन इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 डिवाइड बाय किती आहे तो ऑब्झर्वेशन? 4. सो डिवाइडेड बाय 4. ठीक आहे, मग काय करा? 2 प्लस 4 प्लस 6 प्लस 8 किती झाले होय? डिवाइड बाय 4. हे किती झालं? 6, 12, 8, 20. टोटल किती झालं? 4 2 6, 6 6 12, 12 8 20. 20 भागिले किती आलो? 4. 20 भागिले 4 केलं तर किती येणार आहे? 5. ए ऑफ मीन व्हॅल्यू किती आली आपली? या सगळ्यातून मीन व्हॅल्यू किती आली आपली? 5 सेंटीमीटर. या ऑब्झर्वेशनची काय आली? 5 सेंटीमीटर मीन व्हॅल्यू आली. आता आपल्याला कसला एरर फाइंड करायचा आहे? ॲब्सोल्यूट एरर. ठीक आहे, आता ॲब्सोल्यूट एरर काय सांगतो? की या मीन व्हॅल्यूमधून
ॲब्सोल्यूट एरर मीन व्हॅल्यूतून काय वजा करायचं आहे आपल्याला? इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. ॲब्सोल्यूट एररमधून काय मायनस करणार आहे आपण? इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. हे खरं तर मोडमध्ये असतं, मोडमध्ये. ठीक आहे, बरं. इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणजेच काय होईल? पहिला आता बघा मी 5 ए ऑफ मीन तिथं काढून ठेवतो. पहिला काय होईल? डेल्टा A1. पहिला ॲब्सोल्यूट एरर त्याला म्हणा डेल्टा A1. कसं काढणार? ए ऑफ मीन मायनस A1. डेल्टा A1. डेल्टा म्हणजे काय? ॲब्सोल्यूट एरर. आणि तो पहिल्या ऑब्झर्वेशन मधला काढतोय आपण. डेल्टा म्हणजे ॲब्सोल्यूट एरर आणि तो पहिल्या ऑब्झर्वेशन मधला काढतोय. कसा काढतोय? मीन व्हॅल्यूतनं काय मायनस करतोय मी? तीच पहिली इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. सो 5 मायनस काय होईल? 2 मोडमध्ये टाका. 5 मायनस 2 सो इट विल बिकम 3 सेंटीमीटर. दुसरा काय होईल? डेल्टा A2. डेल्टा A2 काय होईल? ए ऑफ मीन मायनस A2. प्रत्येक व्हॅल्यू काढायची तुम्हाला. म्हणजेच काय होईल? 5 मायनस, आता हे काढून टाकतो. 5 मायनस काय होईल? 4. सो अगेन इट विल बिकम 1. ठीक आहे. त्यानंतर डेल्टा A3 बघा काय होईल? ए ऑफ मीन मायनस A3. दॅट मीन्स आता इथं लक्ष द्या. इथं काय होईल? 5 मायनस 6. 5 मायनस 6 किती येतो? -1. पण ते कशात आले? मोडमध्ये. मोडमधून ती व्हॅल्यू बाहेर घेताना जरी मायनस असेल, मोडमध्ये जर तुमचा आन्सर ए ऑफ मीन मायनस एनी इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू जर मायनस आलं तर ते बाहेर घेताना काय घेणार आहे आपण? पॉझिटिव्ह करून घ्यायचं. हे निगेटिव्ह साईन निघून जातं. ठीक आहे, 1 सेंटीमीटर. आता पुढचं पण बघा. आता इथं काढतो मी. डेल्टा A4 इज इक्वल टू काय होईल? ए ऑफ मीन मायनस A4. ठीक आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यू बघा मी कशा काढतोय. मग काय होईल? 5 मायनस 8 सो इट विल बिकम -3 आणि -3 परत बाहेर आलं काय झालं? 3. लक्षात येत आहे? -3 काय झालं? बाहेर येऊन 3 झालं. ठीक आहे, ओके, बरं. ठीक आहे, कळतंय? पहिल्यांदा कसली व्हॅल्यू काढणार आहे आपण? मीन. त्याच्यानंतर काय काढणार आहे? ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर म्हणजे काय? इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. इथं 1 असेल तर इथं पण 1. इथं आपण मीनमधनं 2 मायनस केला तर तिथं काय होईल? डेल्टा A2. मीनमधनं 3 मायनस केला, तिसरं ऑब्झर्वेशन मायनस केलं तर तिथं काय होईल? डेल्टा A3. सो इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. ठीक आहे, ओके. आता पुढं बघा. आता झाला हा. पहिल्यांदा आपण काय काढली? मीन व्हॅल्यू. दुसऱ्यांदा काय काढली आपण? ॲब्सोल्यूट एरर. आता ॲब्सोल्यूट एरर किती मिळाला आपल्याला? नंबर ऑफ. बरोबर आहे. आता तिसरी स्टेप काय असते? त्या सगळ्या ॲब्सोल्यूट एररचा काय काढा? मीन काढा. मीन ॲब्सोल्यूट एरर. त्या सगळ्या ॲब्सोल्यूट एररचा परत काय काढा? मीन. डिनोटेड इन ॲब्सोल्यूट एरर डिनोटेड इन डेल्टा A. आणि या डेल्टा Aचा काय काढतोय आपण? मीन. कसा मीन काढायचा? ॲब्सोल्यूट एरर म्हणजेच डेल्टा A ऑफ मीन. डेल्टा A ऑफ मीन कसा काढणार आहे आपण? जे पण आता आपण ॲब्सोल्यूट एरर काढलेत मीनमधून मायनस करून त्या सगळ्यांची काय करा? ॲडिशन. डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 प्लस डेल्टा A4 सो ऑन व्हॉट एव्हर. त्याला डिवाइड काय करा? n. तेवढेच ऑब्झर्वेशन. 1 2 3 4 आहेत म्हणून मी तर 4ने डिवाइड करणार. 5 असतील तर 5 डिवाइड करणार. ह्याला म्हणणार आहे आपण अर्थमॅट्रिक मीन ऑफ ऑल द ॲब्सोल्यूट एरर इज कॉल्ड द मीन ॲब्सोल्यूट एरर. ठीक आहे, कळतंय मी काय सांगतोय ते? ठीक आहे, ओके, बरं. आता चौथी स्टेप. चौथा खरं तर असतो रिलेटिव्ह एरर. चौथा कोणता घेणार आहे आपण? रिलेटिव्ह एरर. काय असतो रिलेटिव्ह एरर? बघा, रिलेटिव्ह एरर म्हणजेच काय असतो? हा जो मीन आहे डेल्टा A ऑफ मीन जी पण तुमची संख्या येईल त्या डेल्टा A ऑफ मीनला ए ऑफ मीन जे आपण सुरुवातीला काढला होता पहिली स्टेप त्या व्हॅल्यूनं म्हणजे मीन व्हॅल्यूनं डिवाइड करा. इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर. रिलेटिव्ह एरर म्हणजे बघा काय? इट इज द रेशो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू द मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू डेल्टा A ऑफ मीन टू द मीन व्हॅल्यू. लक्षात येते? दॅट इज कॉल्ड रिलेटिव्ह एरर. आणि पाचवा एरर असतो पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर. पर्सेंटेजचं स्पेलिंग नाही मी लिहिलं, सिम्बॉल लिहिलं. पर्सेंटेज एरर म्हणजेच काय? याच रिलेटिव्ह एररला व्हॉटेवर जी व्हॅल्यू येईल त्याच रिलेटिव्ह एररला मल्टिप्लाय कितीनं करा? फक्त 100%ने. त्याला आपण कसला एरर म्हणणार आहे? पर्सेंटेज एरर. सो या पद्धतीनं आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे? एरर कॅल्क्युलेट करणार आहे. मी स्टेप पुन्हा एकदा सांगतो. कॅल्क्युलेट एरर करण्यासाठी पहिल्यांदा आपण कोणती व्हॅल्यू फाइंड करणार आहे? तर मीन व्हॅल्यू.
कशी काढणार आहे, जेवढी पण आपली ऑब्झर्वेशन्स आहेत त्यांचं एक अर्थमॅट्रिक समेशन घेणार आहे, म्हणजेच ॲव्हरेज काढणार आहे आपण त्यांची. ठीक आहे, त्या ऑब्झर्वेशनची काय काढा, ॲव्हरेज व्हॅल्यू, त्यालाच काय म्हणणार आहे आपण, मीन व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू काढली की दुसरा काय काढा, ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर, ॲब्सोल्यूट एरर डिनोटेड इन डेल्टा. ह्या किती व्हॅल्यू असतील हो, जेवढी तुमची ऑब्झर्वेशन असतात तेवढीच. डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3. कसं काढायचं, इट इज द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. थर्ड, परत याच ॲब्सोल्यूटचा काय काढा, मीन काढा. मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर, मीन ॲब्सोल्यूट एरर डिनोटेड इन डेल्टा ए ऑफ मीन. कसा काढायचा, मीन ॲब्सोल्यूट एरर. हे जे आपण डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3 काढले, डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3, व्हॉटेवर जेवढे पण काढू त्याला डिवाइड बाय तेवढ्या संख्येने डिवाइड करा. मीन ॲब्सोल्यूट एरर. चौथा आपण घेतला रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर काय सांगितलं मी, हा जो आपण मीन काढलाय त्याला डिवाइड कशाने करा, ह्या ए ऑफ मीनने. डेल्टा ए ऑफ मीन डिवायडेड बाय ए ऑफ मीन. ठीक आहे. पाचवी स्टेप आपण काय काढली हो, पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर. बरं, पर्सेंटेज एरर कसा काढलाय, डेल्टा ए ऑफ मीन डिवायडेड बाय ए ऑफ मीन इनटू मल्टिप्लाय बाय 100%. ठीक आहे. हे झाल्या स्टेप आपल्याला फॉलोच करायच्या. पण काही क्वेश्चनमध्ये, बऱ्याचशा क्वेश्चनमध्ये आपल्याला हा ॲब्सोल्यूट एररची स्टेप शक्यतो काढायला आवतच नाही. मग कशी व्हॅल्यू देतात बघा, मी सांगतो तुम्हाला. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओळखायचं कसं, मीन व्हॅल्यू कोणती, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कोणती. बघा, म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटीचा एरर आता कसा लिहिला जातो, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं मोजमाप. बघा, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं मोजमाप किंवा मेजरमेंट तुम्ही अशा पद्धतीने लिहितात किंवा अशा पद्धतीने देतात आपल्याला. पहिली कोणती व्हॅल्यू असते, मीन व्हॅल्यू. परत प्लस ऑर मायनस काय दिलं असतं, डेल्टा ए ऑफ मीन. म्हणजे मीन व्हॅल्यू प्लस ऑर मायनस मीन ॲब्सोल्यूट एरर. कशा पद्धतीने दिला असतो, पहिली कोणती व्हॅल्यू असते, मीन व्हॅल्यू असते, प्लस ऑर मायनस, आणि नंतर काय असतो, मीन ॲब्सोल्यूट एरर. मधला ॲब्सोल्यूट एरर गायब, डायरेक्ट तुम्हाला मीन ॲब्सोल्यूट एरर दिलेला असतो. मग तुम्ही याच्यावरून रिलेटिव्ह एरर काढू शकता की हो, दोन स्टेप दिले असतील. रिलेटिव्ह एरर काय सांगतो तुम्हाला, हे भागिले हे, म्हणजेच डेल्टा ए ऑफ मीन डिवायडेड बाय ए ऑफ मीन. ठीक आहे. ओके. बरं, सपोज दॅट मी तुम्हाला म्हटलं की मला अशी दिली लेंथ एखाद्या वस्तूची, काय दिली, 5 सेंटीमीटर प्लस ऑर मायनस 0.5 सेंटीमीटर. ही सगळीच व्हॅल्यू कशात दिली आपल्याला, पूर्ण सेंटीमीटर दिली. तर त्या लेनची मीन व्हॅल्यू म्हणजे A1, A2, A3, A4 ते करून किती आली हो, 5. जशी मागाशी आली ती आपली 2, 4, 6, 8 साठी 5. आणि प्लस ऑर मायनस हा 0.5 काय सांगतोय, त्या लेंथ मधला टोटल म्हणजेच मीन ॲब्सोल्यूट एरर. ठीक आहे. मीन ॲब्सोल्यूट एरर, दिस इज द मीन व्हॅल्यू अँड दिस इज द मीन ॲब्सोल्यूट एरर व्हॅल्यू.